विटा शहरातील सावकार नगरमध्ये असणाऱ्या विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील सेंटर दुकानाला आज सोमवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागली। या भीषण आगीत दुकान मालक विष्णू पांडुरंग जोशी, त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी, मुलगी प्रियंका योगेश इंगळे आणि नात सृष्टी योगेश इंगळे या चौघांचा होरपळून मृत्यू झालाय। एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। भीषण आग लागल्याचं कळताच तातडीने अग्निशामक विभागाला पाचारण करण्यात आलं। सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात वाटणारी आग आसपासच्या लोकांनी विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केलं। विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळावर दाखल झाला। सतर्क नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला। विट्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सावकार नगरमध्ये विष्णू जोशी यांच्या स्वतःच्या 3 मजली इमारतीत जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे। पहिल्या मजल्यावर जय हनुमान स्टील सेंटर दुकान तर उर्वरित इमारतीत जोशी यांचं कुटुंब राहतं। दरम्यान आज सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास जय हनुमान स्टील सेंटर दुकानाच्या शटरमधून अचानक धूर येताना दिसला। या आगीची माहिती विटा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली। त्यानंतर तातडीने विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला। घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली। या अचानक लागलेल्या आगीत इमारतीच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबातील 6 जण अडकले। आजूबाजूला घरे एकमेकांना चिटकून असल्याने ही आग विझवण्यासाठी आणि मदत कार्यात अडथळे येत होते। 10 वाजण्याच्या सुमारास कडेगाव नगरपंचायतीचा अग्निशमन बंब, कुंडल कारखान्याचे अग्निशमन बंब, उदगिरी कारखान्याचे अग्निशमन बंब, पलूस नगरपालिकेचा अग्निशमन बंब, तासगाव नगरपालिकेचा अग्निशमन बंब असे एकूण 6 अग्निशमन बंब आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते।